नेक्स्ट ग्रुप इज क्लास रेप्टेलिया, सरपटणाऱ्या प्राण्यांचा ग्रुप. लँडवर पहिले ॲडॅप्ट झालेले, टेरेस्ट्रियल हॅबिटमध्ये पहिले ॲडॅप्ट झालेले ॲनिमल्स म्हणजे रेप्टाइल्स, आणि यांचा स्टडी करणारी बायोलॉजीची ब्रँच म्हणजे सर्पेंटॉलॉजी. टेरेस्ट्रियल हॅबिटमध्ये ॲडॅप्ट झालेले हे पहिले ॲनिमल्स आहेत, पहिले सक्सेसफुल आहेत. सो फर्स्ट सक्सेसफुल, फर्स्ट सक्सेसफुल ग्रुप ऑन लँड. लँड वरती पहिले सक्सेस झालेले हे ॲनिमल्स आहेत. हे डॉमिनंट कधी होते तर मेसोझोइक एरा. मेसोझोइक एरा इज कन्सिडर्ड ॲज गोल्डन एज ऑफ रेप्टाइल. ट्रायाजिक, ज्युरॅसिक, क्रिटॅसियस असे 3 पिरियड, सब पिरियड्स या मेसोझोइक एरामध्ये येतात. ज्युरॅसिक पार्क, ज्युरॅसिक हा त्यातला मेसोझोइक एराचा मधला पिरियड आहे. ट्रायाजिक, ज्युरॅसिक, क्रिटॅसियस. ज्युरॅसिक पार्क सिनेमा आपल्याला माहिती आहे. तर सुरुवात मेसोझोइक एरा याच्या सुरुवातीला डायनासोर सारखा महाकाय रेप्टाइल अस्तित्वात आला. ज्युरॅसिक पिरियडमध्ये तो डॉमिनंट झाला आणि नंतरच्या पिरियडमध्ये तो नष्ट झाला, हे आपल्याला माहित आहे. तर पहिला लँडवरती सक्सेसफुल ग्रुप कोणता? रेप्टेलिया. आता हे कुठं राहतात? तसे तर आता लँडवर म्हटलंय आपण, टेरेस्ट्रियल, मोस्टली टेरेस्ट्रियल, फ्यू आर ॲक्वॅटिक आणि काही सेमी ॲक्वॅटिक आहेत. म्हणजे काही काळ पाण्यात राहणार, काही काळ ते जमिनीवर राहणार. सेमी ॲक्वॅटिक हॅबिट काही जणांचं आपल्याला पाहायला मिळेल. हे जास्तीत जास्त कुठं आहेत? दे आर डॉमिनंट इन ट्रॉपिक्स. जो ट्रॉपिकल रिजन आहे, विषुववृत्ताच्या जवळचा जो भाग आहे, त्या रिजन मध्ये हे रेप्टाइल्स अतिशय डॉमिनंट आहेत आणि दे आर लेस इन नंबर इन कोल्ड रिजन. कोल्ड रिजन मध्ये त्यांचा नंबर अतिशय कमी आहे आणि पोलार आईस त्या भागात रेप्टाइल नाहीत. त्या भागात रेप्टाइल नसतात. त्यांचा क्रिपिंग और क्रॉलिंग मोड ऑफ लोकोमोशन. लोकोमोशनच्या प्रोसेससाठी आपल्याला माहिती आहे लिम्स पाहिजेत. यांच्याकडं डक्टाइल लिम्स आहेत. आता स्नेक मध्ये लिम्स नसतात कारण बरोईंग हॅबिट आहे, बिळामध्ये राहणार आहे, त्याच्यासाठी तो मॉडिफाय झालेला आहे आणि याच्यामध्ये 5 डिजिट्स असणार आहेत.
परंतु लोकोमोशन कसं करणार? सरपटत पुढं जाणार. आपल्याला माहित आहे सरडा पुढं कसा जातो, पाल पुढं कशी जाणार. आता पाल जी आहे ती भिंतीला घट्ट पकडून ठेवते, कारण इथं त्याच्याकडे एअर सॅक्स आहेत, म्हणजे कॅव्हिटीज असतात आणि त्याच्या मदतीनं भिंतीला सुद्धा घट्ट पकडण्याची कॅपॅसिटी तिच्याकडे आहे. प्रोटेक्शनसाठी मेकॅनिझम बघा. जर ती पालीच्या मागं कोण लागला असेल तर ती पाल काय करते? आपली शेपटी काढून टाकते आणि शेपटी वळवळ करते. शत्रू शेपटीला खाणार, मुख्य पाल सुरक्षित राहणार. असे ॲडॅप्टेशन प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या टाईपचे आहेत. सरपटण्याचा मोड आहे लोकोमोशनचा, त्याला आपण म्हणतो क्रिपिंग और क्रॉलिंग मोड ऑफ लोकोमोशन. दे आर कोल्ड ब्लडेड. आपण यावर चर्चा केलेलीच आहे. कोल्ड ब्लडेड आहेत, परंतु त्यांना हीट पाहिजे म्हणून दिवसा काय करतात? आता हे सरडे वगैरे दिवसा असे सूर्याकडे बघत निवांत हीट घेत असतात. हीट ॲब्सॉर्ब करायचं काम ते करत असतात, कारण ते कोल्ड ब्लडेड आहेत. त्यानंतर पुढची कॅरेक्टर आहे कार्निव्होरस आहे. कार्निव्होरस आहे, दुसऱ्या ॲनिमलला खाणार किंवा इन्सेक्टिव्होरस आहेत. कार्निव्होरस किंवा इन्सेक्टला खाऊन जगणारे आहेत, त्यामुळं इन्सेक्टिव्होरस आहेत. यांची स्किन ड्राय असते, त्यावरती स्केल्स असतील, स्कूट्स असतील, कारण याच्यामध्ये केरेटिन प्रोटीन भरपूर असतं आणि ते वॉटरप्रूफ चं काम करतं. वॉटरप्रूफ ठेवते, बॉडी ठेवतं आणि हीटचा लॉस होऊ नये याच्यासाठी सुद्धा याची मदत होते. त्याच्यानंतर याच्यामध्ये सिंगल ऑक्सिपिटल कोंडाइल, मोनोकोंडायलिक कंडिशन पाहायला मिळते. बॉडीचं सेपरेशन कसं झालंय? हेड, नेक, ट्रंक आणि टेल असं बॉडीचं सेपरेशन यांच्यामध्ये झालेलं आहे. पुढची कॅरेक्टर यामध्ये सुद्धा एक्सटर्नल इयर. आता मॅमल सोडले तर एक्सटर्नल इयर कुणातच नाहीत आणि मग त्याचं काम कोण करतंय? टिम्फॅनम प्रेझेंट. टिम्फॅनम प्रेझेंट. आता हे जमिनीवर राहतात, त्यामुळं रिस्पिरेशनच्या प्रोसेससाठी लंगचा उपयोग करतात. रिस्पिरेशनच्या प्रोसेससाठी लंगचा उपयोग करतात, कारण टेरेस्ट्रियल आहेत मोस्टली हे. त्याचबरोबर यांच्यामध्ये पुढची कॅरेक्टर आहे हार्ट विथ 3.5 चंबर. म्हणजे 3.5 चंबर्स आहेत यांच्या हार्टमध्ये. म्हणजे काय तर इथं 2 ऑरिकल तर आहेतच आहेत. एक हे व्हेंट्रिकल दिसतंय, पण या व्हेंट्रिकल मध्ये जे पार्टिशन आहे ते कंप्लीट नाही. इनकम्प्लिटली डिवायडेड व्हेंट्रिकल. इनकम्प्लिटली डिवायडेड व्हेंट्रिकल आहे. त्याच्याबरोबर सायनस, वेनस हा ॲडिशनल चंबर इथं असतो, परंतु
हा ट्रंकस आर्टेरिओसस हा ॲडिशनल चंबर त्यामध्ये नाही. आरबीसी न्यूक्लिएटेड असणार याच्यामध्ये सुद्धा, आरबीसी न्यूक्लिएटेड आहेत यामध्ये सुद्धा. त्यानंतर पुढची कॅरेक्टर आहे 12 पेअर्स ऑफ क्रॅनियल नर्व्स. मेंदूपासून निघणाऱ्या नर्व्सच्या 12 पेअर्स इथून सुरू झाल्या. पुढं बर्ड्समध्ये 12 पेअर्स आहेत, मॅमल्स मध्ये 12 पेअर्स आहेत, आपल्यामध्ये सुद्धा 12 पेअर्स आहेत क्रॅनियल नर्वच्या. यांच्यामध्ये आणखी एक हॅबिट आहे की समजा आपण म्हणतो साप कात टाकतो, सरडा सुद्धा कात टाकतो. दे कॅन शेड देअर ओल्ड स्किन. They have ability to shed the old skin, shed the skin cast. जी जुनी झालेली स्किन आहे ती शेडिंग, त्याचं शेडिंग केलं जातं, कात टाकणे आपण म्हणतो. हे स्नेक आणि लिझार्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतरची कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे, आता स्नेक मध्ये म्हटलं, आपण स्नेकचा विचार करू. जरा इकडे लिहितो मी कॅरेक्टर काही, किंवा परत हे पण लिहूया. स्नेक मध्ये जर आपण पाहिलं तर स्टर्नम, हे जे बोन आहे इथलं त्याला स्टर्नम म्हणायचं, ते नसतं. त्याच्यामुळं सगळ्या ज्या रिब्ज आहेत त्या फ्लोटिंग टाईपच्या आहेत. ऑल रिब्स आर फ्लोटिंग. आणि त्यामुळे ही कॅव्हिटी मोठी 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 व्हायला काही प्रॉब्लेम नाही, काही अडचण येत नाही. आणि म्हणून आपण पाहतो एखादा साप किती मोठे मोठे प्राणी सुद्धा एंगल्फ करतो. काही याच्यामधले स्नेक असे सुद्धा आहेत की समजा हरिण एंगल्फ केलं, गाय एंगल्फ केली, अशा प्रकारे मोठे मोठे ॲनिमल सुद्धा आत म्हणजे एंगल्फ करायची, त्या गिळण्याची कॅपॅसिटी त्यांच्याकडे असते, कारण स्टर्नम नाही. आणि त्याच्यामुळं सगळ्या रिब्स कशा असतात, फ्लोटिंग टाईपच्या आहेत, त्यामुळे एक्सटेंड व्हायला काही प्रॉब्लेम नाही, एक्सटेंड व्हायला काही अडचण येत नाही. आणि त्याच्यामध्ये कोब्रा जो आहे, इथल्या काही बोन्स त्याला हे सपोर्ट करतात, असं त्याच्यामध्ये फणा काढतो तो. काही रिब्स आणि काही बाकीचे बोन्स त्याला सपोर्ट करत असतात, त्यामुळं तो फणा काढू शकतो. त्याच्यामध्ये जे टीथ्स आहेत, टीथ्स रेप्टाइल मध्ये टीथ्स आहेत, सगळे सारखे दात असतात, परंतु जे पॉइझनस स्नेक आहेत तसे 90% स्नेक जे आहेत नॉन पॉइझनस आहेत. फक्त पॉइझनस स्नेक कोण आहेत, नाग, मण्यार, फुरसं, कोहनस, 4च विषारी जाती आहेत. त्यांच्याकडं जे मॅक्सिलरी टीथ आहेत ते असे हुक सारखे झालेले असतात, लांब झालेले असतात, त्याला फंग्स म्हणतो. आणि त्याच्या मागं जोडलेल्या असतात मॉडिफाईड सलायवरी ग्लँड्स, पॉइझन ग्लँड्स. कोब्राचं जे पॉइझन आहे, कोब्राचं जे पॉइझन आहे ते न्यूरोटॉक्सिक आहे. ते बॉडीमध्ये गेल्यानंतर आपला जो ब्रेन आहे त्या ब्रेनमध्ये ब्रीदिंगचं, रेस्पिरेशनचं एक सेंटर आहे, श्वास घेतो त्याचा कंट्रोलिंग सेंटर इथं मेडुलाकडे आहे. ते कंट्रोलिंग सेंटर, ब्रीदिंगचं सेंटर काय करतं, स्विच ऑफ करतं आणि त्यामुळं त्या पर्सनचा डेथ होतो. परंतु मण्यार यांचं जर हे पाहिलं
तर त्याचं जे पॉयझन आहे ते हिमोटॉक्सिक आहे. आणि म्हणून मण्यार चावल्यानंतर वाचण्याची शक्यता कमी असं म्हणतात, कारण हिमोटॉक्सिक आहेत. अनवॉन्टेड प्रोटीन्स ते सोडले जातात बॉडीमध्ये आणि ब्लड व्हेसल वगैरे रप्चर करायचं धडाधड धडाधड काम केलं जातं. रक्तवाहिन्या फोडायचं काम, पाईपलाईन फोडायचं काम ते करतात अनवॉन्टेड प्रोटीन्स, आणि त्यामुळं लवकर डेथ यामुळं येऊ शकतो. आपण जे अँटीव्हेनम बनवतो ते काय आहे? या अनवॉन्टेड कंपाऊंडच्या विरुद्ध म्यूल म्हणा किंवा हॉर्स म्हणा यांच्या बॉडीमध्ये तयार केलेल्या अँटीबॉडीज असतात. म्हणजे आपण काय करतो, सापाचं विष काढतो आणि मग घोड्यामध्ये ते इंजेक्ट करतो, त्यांच्यामध्ये अँटीबॉडी त्याच्या अगेन्स्ट लगेच तयार होतात आणि त्या अँटीबॉडी काढून ठेवतो, त्याला आपण म्हणतो अँटीव्हेनम. कारण आपली इम्युनिटी तशा प्रकारच्या अँटीबॉडी बनवत नाही. आणि म्हणून ते अँटीव्हेनम वापरलं जातं. ते अँटीव्हेनम वापरलं जातं. तर या काही स्नेकच्या कॅरेक्टर्स झाल्या. रेप्टाईलच्या आणखी काही कॅरेक्टर्स आपल्याला स्टडी करायच्या आहेत. रीनल पोर्टल सिस्टीम प्रेझेंट. रीनल पोर्टल सिस्टीम त्यांच्यामध्ये असते. युरिनरी ब्लॅडर may be present. काहींमध्ये युरिनरी ब्लॅडर युरिन साठवण्यासाठी असतं. आता हे युरिकोटेलिक आहेत, म्हणजे युरिक ॲसिड बाहेर टाकतात. हे पेस्टच्या फॉर्ममध्ये युरिक ॲसिड बाहेर टाकतात. युरिकोटेलिक ॲनिमल्स आहेत हे. त्यांच्यामध्ये डायजेस्टिव्ह आणि एक्सक्रिटरी सिस्टीमचं ओपनिंग कॉमन आहे, म्हणजे क्लोका. स्पेशल ॲपरेचर इज प्रेझेंट. क्लोका नावाचं स्पेशल ॲपरेचर त्यांच्यामध्ये असतं. त्यानंतर पुढची फीचर आहे, दे आर युनिसेक्शुअल. मेल विथ कॉप्युलेटरी ऑर्गन. मेलमध्ये कॉप्युलेटरी ऑर्गन असतो. त्यानंतर ओव्हिपॅरस, अंडी घालतात. कॅल्शियमचं कवच आहे त्यावरती. आता फ्रॉगला ब्रीडिंगसाठी पाण्यात यावंच लागत होतं, पण यांना ब्रीडिंगसाठी पाण्यात यायची आवश्यकता नाही. हे जमिनीवर सुद्धा अंडी घालू शकतात. जमिनीवर सुद्धा अंडी घालू शकतात. अंडी घालणारे आहेत. त्यामुळं डेव्हलपमेंट जी यांची आहे डायरेक्ट असते. यामध्ये लार्वल कंडिशन नाहीत. आतापर्यंत कुणामध्येही ॲम्नियॉन, कोरियॉन हे सगळं तयार झालं नव्हतं. हा पहिला ग्रुप आहे ज्याच्यामध्ये एक्स्ट्रा एम्ब्रॉनिक मेम्ब्रेन अस्तित्वात आले. कोणते? ॲम्नियॉन, कोरियॉन, नायट्रोजनस वेस्ट स्टोअर करायला ॲलंटॉइस आणि फूड स्टोअर करायला यॉर्क सॅक.
हा जो एम्ब्रियो असतो, समजा त्याच्यावरती हे सेल आहे, कवच आहे, त्याच्यामध्ये समजा हा एम्ब्रियो आहे, तर इथं त्याच्या भोवती, एम्ब्रियो भोवती लिक्विड असतं. आपण कोंबडीचं अंड फोडल्यानंतर पिवळा भाग आहे तो एम्ब्रियो आहे, त्याच्या व्यतिरिक्त राहिलेलं सगळं लिक्विड आहे ना, एम्ब्रियो भोवती असं लिक्विड असतं. तर त्याची सुरुवात झालेली आहे या ग्रुपमध्ये. आता याच्यामध्ये ॲलिगॅटर, क्रोकोडाईल आहे, ॲलिगॅटर आहे, टॉर्टॉईज आहेत, त्यात सरडे येतात, पाल येते, असे कितीतरी ॲनिमल्स, या स्नेक्स आहेत वेगवेगळ्या टाईपचे, स्नेक्स आहेत वेगवेगळ्या टाईपचे, डायनॉसोर सारखा रेप्टाईल महत्त्वाचा यामध्येच येतो. असे कितीतरी मेंबर्स या ग्रुपमध्ये येतात. दिस इज अबाउट reptiles. Thank you very much.